हे क्वेश्चन इंग्लिश लँग्वेजचे TCS पॅटर्ननुसार घेतलेले तलाठी भरतीसाठी आलेले हे प्रश्न आहेत. फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. प्रिपोजिशन विचारलेलं आहे, मॅरी मूव टू कॅनडा डॅश डॅश 2022. 22 हे काय आहे, इयर आहे. मग पहा, इयर असेल, मंथ असेल किंवा सीझन असेल तर आपण कोणतं प्रिपोजिशन यूज करतो, इन. म्हणून आन्सर काय येणार आहे, इन. नेक्स्ट काय विचारलं आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिव्हन वर्ड. सेलेस्टियल. सेलेस्टियल्स मीन्स वॉट? सेलेस्टियल्स मीन्स आकाशातील किंवा स्वर्गातील. किंवा स्वर्गातील. तर ऑप्शन काय दिलेले आहेत पहा. फर्स्ट वन ह्यूज. ह्यूज मीन्स प्रचंड. हेवनली. हेवनली मीन्स आकाशातील किंवा स्वर्गातील. नेक्स्ट ग्रेसफुल. ग्रेसफुल मीन्स आकर्षक. गिग्नेटिक खूप मोठ्या आकाराचा. आन्सर काय येणार आहे, हेवनली. ह्या दोन्ही शब्दांचे मिनिंग कसे येतं, सेम आहेत. सिनोनिम्स मीन्स समानार्थी. नेक्स्ट थर्ड वन काय विचारलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. दे हॅव फिनिश दिअर होमवर्क डॅश डॅश. ऑप्शन दिलेले आहेत, शुडंट दे, विल दे, हॅज दे, हॅवंट दे. मग पहा, कोणतंही हे वाक्य कसं आहे, होकारार्थी वाक्य. मग कोणतेही होकारार्थी वाक्य असेल तर त्याचा टॅग आपण कसा बनवायचा असतो, नकारार्थी बनवायचा असतो. मग पहा, शुडंट दे, विल दे, हॅज दे अँड हॅवंट दे. इथं आपल्याला काय यूज केलेलं आहे, हॅव. मग हेच घेऊन आपल्याला काय बनवायचं आहे, होकारार्थी वाक्य ते नकारार्थी बनवायचं. मग आपलं आन्सर काय येणार आहे, हॅवंट दे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम. कीप युअर फिंगर क्रॉस. कीप युअर फिंगर क्रॉस. आपण कोणती विश मागताना फिंगर क्रॉस करतो की नाही, मग कशासाठी, गुड लक मागण्यासाठी नाही का, गुड लक किंवा विशेष दाखवण्यासाठी. गुड लक किंवा विशेष. कॉमनली हे यूज करतो. मग पहा, ऑप्शन ए काय दिलेले, क्रिएट अननेसेसरी टेन्शन फॉर. म्हणजे आपण अनावश्यक ताण निर्माण करण्यासाठी करतो का, नाही. अनावश्यक ताण निर्माण करणे. नेक्स्ट काय दिलं आहे, अँटिसिपेट अनफेवरेबल सिच्युएशन विथ करेज. म्हणजे काय, धैर्याने परिस्थितीचा सामना करणे. नेक्स्ट काय सांगितलंय, वेट फॉर चेंजेस टू हॅपन. वेट फॉर चेंजेस टू हॅपन मीन्स काय, बदल होण्याची प्रतीक्षा करणे. आणि लास्ट वन काय, होप फॉर गुड लक ऑर पॉझिटिव्ह आउटकम. म्हणजे काय, शुभेच्छा किंवा सकारात्मक निकाल.
सकारात्मक निकाल. मग पहा आपण काय आहे त्याचं मिनिंग काय आहे. कीप युअर फिंगर क्रॉस मीन्स गुड लकसाठी. मग इथं काय आहे गुड लक, होप फॉर गुड लक और पॉझिटिव्ह आउटकम. ॲन्सर काय येणार आहे हे फोर्थ. फिफ्थ क्वेश्चन काय विचारलेला आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडव्हर्ब टू फिल इन द ब्लँक. आपल्याला ॲडव्हर्ब यूज करायचं आहे. ॲडव्हर्ब मीन्स वॉट, क्रियाविशेषण. काय विचारलेलं आहे. दियर्स डॅश डॅश मच फर्निचर इन दिस रूम, दियर्स नो स्पेस. म्हणजे खोलीमध्ये काय सांगितलं आहे, खूप सारं फर्निचर आहे, तिथे जागा नाही आहे. आपण जास्तीसाठी जर म्हणजे एखाद्या गोष्टीचा विस्तार करण्यासाठी किंवा जास्त आहे हे शो करण्यासाठी आपण कोणतं ॲडव्हर्ब यूज करणार करतो हे टू. म्हणून ॲन्सर काय येणार आहे TOO. थँक्यू.